नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, ICDC महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका इथे पदभरती केली जात आहे. मुख्य सेविकेची इथे पदोन्नती करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचा हा GR इथे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारतर्फे प्रसिद्ध झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे. जर तुम्ही खऱ्याप्रमाणे या पदासाठी सिरियस आहात तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याआधी तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, भरती संस्थेचं नाव आहे महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे पदभरती केली जात आहे. योजना कोणती आहे तर ICDS, त्यालाच आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना असं देखील म्हणतो. पदाचे नाव असणार आहे अंगणवाडी का मुख्य सेविका, त्यालाच पर्यवेक्षिका असं देखील आपण म्हणू शकतो. एकूण पदे विद्यार्थी मित्रांनो इथं पाहायला तर 272 पदे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इथे विद्यार्थी मित्रांनो ही पदोन्नतीची भरती केली जात आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. भरती प्रकार असणारा विभागीय पदोन्नती फक्त सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी ही असणार आहे. म्हणजे याआधी जर तुम्ही मिनी अंगणवाडी सेविका असाल, बाकीची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे व्यवस्थितपणे पाहणार, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला स्किप न करता पाहायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. निवड प्रक्रिया तुमची संगणक आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 30 एप्रिल 2025 पासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 20 मे. तुम्हाला ही शेवटची तारीख इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आहे किती पदे भरून घेतली जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता खुल्या प्रवर्गातून ही पदे भरून घेतली जातात. ओपन विद्यार्थ्यांसाठी ही सर्व पदे असणार आहेत आणि त्याच्यामध्ये ओपनसाठी 261 आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 11 पदे, अशा प्रकारे एकूण 272 पदे मित्रांनो इथे भरून घेतली जात आहेत. तर खूप मोठी पदभरती तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे. त्यानंतर आहे तुम्हाला पात्रता कोणत्या प्रकारची इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार, बाकी सर्व माहिती आपण पाहून घेऊ. पदाचे नाव आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका, ही तुम्हाला पदाचं नाव इथं पाहायला भेटणार आहे. संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेस तुम्हाला पदवीधर उमेदवार इथे लागणार आहे. त्यानंतर आहे अंगणवाडी सेविका, या पदावर विनाखंड व नियमित 10 वर्षे सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव आणि तुम्ही सध्या इथे कुठल्याही पदावर कार्यरत असणं गरजेचं असणार आहे सद्यस्थितीमध्ये. मराठी व हिंदी भाषा तुम्हाला पास किंवा यासाठी तुम्हाला सुटीस पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे MSCIT अथवा समकक्ष संगणकाकरता तुम्हाला पात्र असणं गरजेचं आहे. जर नसेल तर आताच कुठलाही कोर्स तुम्ही करून सर्टिफिकेट घेऊ शकता. त्यानंतर वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो S13चं वेतन श्रेणी आहे, म्हणजे खूप चांगलं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये तुम्हाला दर महिन्यात पेमेंट विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे. तर पेमेंट स्केल देखील खूप तुम्हाला चांगलं इथे पाहायला भेटत आहे. त्यानंतर आहे तुम्हाला निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो इथे 200 गुणाची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. 100 गुण तुम्हाला 100 प्रश्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे निवड प्रक्रिया पाहायला भेटणार. आपण सविस्तरपणे पाहून घेऊ कशासाठी किती तुम्हाला इथे पात्रता लागणार आहे. तर इंग्रजीसाठी विद्यार्थी मित्रांनो 10वी लेवलवर तुमची इथे सर्व ही परीक्षा असणार आहे. इंग्रजी मीडियम म्हणून तुमची परीक्षा असणार आहे. 10 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 20 गुण. मराठीसाठी 10वी पासवरच तुम्हाला इथे लेवल असणार आहे. माध्यम मराठी असणार आहे, 20 प्रश्न आणि 40 गुण असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि शुद्ध चाचणीमध्ये 12वी लेवलवर तुम्हाला हे प्रश्न असणार आहेत. मराठीमधून तुमचा पेपर असेल 40 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 80 गुण इथे पाहायला भेटणार आहेत. आणि महिला व बाल विकास आयुक्तालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेली कायदे व योजना तुम्हाला डिग्री लेवलवर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. मराठीतून पेपर असेल 30 प्रश्न आणि 60 गुण तुम्हाला इथे पाहायला भेटणार. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण तुम्हाला इथे पाहायला भेटणार. वेळ असणार आहे 1.5 तास तुम्हाला नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी आणि 2 तास हे दिव्यांग उमेदवारांसाठी इथे वेळ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. परीक्षेचे स्वरूप तुम्हाला हे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तारीख असणार आहे 30
एप्रिलपासून हे फॉर्म भरणे स्टार्ट होत आहेत आणि 20 मे ही तुमची शेवटची तारीख तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. रात्री 11:55 तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म इथे भरू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्हाला अर्ज इथे करण्यात येत आहे. उमेदवारास मुख्य सेविका या पदाचे फक्त एकच अर्ज करता येणार आहे आणि तुम्हाला ICBSGovernment.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी उमेदवारांनी मुदतीच अर्ज भरणे बंधनकारक राहणार आहे. म्हणजे वेळेच्या आतच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. डेट संपल्यानंतर तुम्हाला अर्ज इथे भरता येणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन इथे हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही अंगणवाडीमध्ये मुख्य सेविका या पदासाठी पदोन्नतीसाठी भरती निघाली आहे. 272 पोस्ट, खूप मोठ्या जागा तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत. तर सर्व उमेदवारांनी याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओसाठी. धन्यवाद.